नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड मालेगावचा आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझं विजन कार्यक्रमामध्ये दिली आहे। दरम्यान गुप्तचर यंत्रणा कमी पडल्या या आरोपांचं मुख्यमंत्र्यांनी खंडन केलं। असं असलं तरी सोशल मीडियावरील पोस्ट ट्रेस करण्यात पोलीस यंत्रणा कमी पडल्याची कबुली देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। नागपुरातला हिंसाचार हा व्यापक कटाचा भाग असल्याचा संशय त्यांनी व्यक्त करतानाच बंगाली भाषेतील सोशल मीडिया पोस्टवर बोट ठेवलं। कुठेतरी याच्या पाठीमागे अनेक गोष्टी दिसतात। आता त्याच्यामधला एक मास्टरमाइंड जो आहे हा मुळात मालेगावचा आहे किंवा मालेगावमध्ये त्यांनी बऱ्याच ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत। मग तो नागपूरला येऊन असल्या गोष्टी का करत होता किंवा काय केलं, अशा अनेक प्रश्न यातनं निर्माण झालेले आहेत। आता नागपूर शांत आहे, पुढेही नागपूर शांत राहील, पण हे नक्की आहे की अशा प्रकारे ज्यांनी स्वास्थ्य बिघडवलं त्यांना आम्ही सोडणार नाही। मला असं वाटतं की इंटेलिजन्सचा फेल्युअर म्हणता येणार नाही, पण ज्या पद्धतीनं दुपारच्या काळामध्ये सोशल मीडिया ट्रॅक व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीनं तो झालेला दिसत नाही। कारण हे सगळं जे तयार केलं हे सोशल मीडियावर तयार केलं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट गेल्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून जमावा म्हणून आता ते सगळ्या लोकांना आपण पकडतोय। तर त्यातनं आपल्याकडे कॅपेबिलिटी आज आहे, पण ती वापरायची सवय तयार करावी लागेल की अशा घटनांमध्ये आता फिजिकल बैठका होणं किंवा अशा गोष्टी या दुरापास्त झाल्यात। आता सगळ्या गोष्टी या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून होतात, सोशल मीडियाच्या माध्यमातून होतात। त्यामुळे त्या संदर्भात ही निश्चितपणे आहे की जर दुपारी नीट सोशल मीडिया ट्रॅक केला असता तर कदाचित हे लक्षात आलं असतं। हे सायबर क्राईम न करायला हवं जे करायला पाहिजे होतं ते तेवढ्या चांगल्या प्रकारे ते काही ट्रॅक त्या ठिकाणी झालं नाही। याच्या पाठीमागे काही प्लॅन होता का किंवा या गोष्टी काही ठरवून झाल्या का, याही गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल। कारण आपल्याला अनेक ठिकाणी यापूर्वीच्या हिंसांमध्ये देशभरामध्ये पॅटर्न दिसलाय, त्यामुळे त्या पॅटर्नचा वापर इथे झाला आहे का, या सगळ्या गोष्टी आता हळूहळू 100 लोकांना अटक केली आहे, अनेकांचं त्या ठिकाणी इंट्रोगेशन होत आहे, सोशल मीडियावरनं अनेक गोष्टी शोधून काढलेल्या आहेत। आता काही लोक असे आहेत की ज्यांच्या सोशल मीडियावर काही पोस्ट या बंगालीमध्ये आहेत, पण ते कुठलं बांगला आहे, जो बांगलादेशचं बंगाली जे आहेत त्याच्यातल्या पोस्ट देखील त्याच्यावर दिसत आहेत। त्यामुळे त्या एका लार्जर डिझाईनचा भाग हा आहे का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।